दलिया म्हटलं म्हणजे लय डोळ्यासमोर येते ती म्हणजे मसाला खिचडी किंवा नॉर्मल खिचडी नाहीतर खीर. पण आज आपण खीर खिचडी न बनवता यापासून अगदी छान असा जाळीदार असा डोसा म्हणू शकतो किंवा पॅनकेक देखील आपण त्याला म्हणू शकतो. तर सर्वात आधी इथे अर्धा वाटी मी दलिया घेतली. जर आपल्याकडे दलिया नसेल तर काय करायचं, गहू घ्यायचा, मिक्सरला बारीक फिरवायचा आणि जो एक्स्ट्राचा जाड आणि बारीक अगदी पीठ झालेलं ते आपण काढून घ्यायची घाण आणि अगदी छान रवेदार असं आपण त्या गव्हाचा दलिया म्हणून वापर करून घेऊ शकतो. त्यानंतर एक अर्धा वाटी दलियासाठी बरोबर इथं अर्धा वाटी मी रवा घेतले. रवाचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती आणि जाड बारीक कुठलाही रवा वापरला तरी काही हरकत नाही. लगेच याच्यामध्ये आपण पोहे खाण्याचे 6 ते 7 चमचे इथे मी उडदाची डाळ घेतली. हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलं. ह्या पद्धतीने आपण छान रवेदार होईपर्यंत मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं. त्यानंतर लगेच याच्यामध्ये 1 ते दीड कप पाणी घालून पुन्हा मिक्सरला आपण बारीक फिरून घेणार. पाण्याचं प्रमाण कमी जास्ती अंदाजानुसार घेऊ शकतो. कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही. तर आपलं आता अगदी छान असं बॅटर तयार झालं आहे. लगेच आपण ह्या बॅटरला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ह्या पद्धतीने आपण आता बॅटर तयार झालं आहे आणि लगेच आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. पुन्हा त्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित धुवून ते पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया. हे बॅटर आपल्याला अगदी थोडंसं नेहमीचं आपलं इडलीचं किंवा डोश्याचं बॅटर असतं त्यापेक्षा थोडंसं सैलसर असं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. म्हणजे याला रेस्ट करण्यासाठी आपण ठेवणार आहोत. रवा, गहू आणि पुन्हा डाळ हे पाणी ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतील म्हणून थोडंसं पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे. या पद्धतीने आपण पाणी हे घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लगेच याच्यामध्ये आपण आता साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. पाण्याचं प्रमाण जर अंदाजाने किंवा आपल्याला अगदी परफेक्ट प्रमाण पाहिजे असेल तर बरोबर जेवढं आपण साहित्य घेतले त्याच्या दुप्पट एवढं आपल्याला पाण्याची गरजही भासते. तर मीठ आणि साखर आपण याच्यामध्ये बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर याच्यावरती आपण आता झाकण ठेवून 7 ते 8 तास याला आपण आता फर्मेट करण्यासाठी ठेवणार आहोत. पॅनकेकसोबत खाण्यासाठी आपण चटणीही अगदीच छान अशी आंबट गोड तिखट चवीची टोमॅटोची चटणीही बनवणार आहोत. त्यासाठी कढई गरम करून घेतली. लगेच अगदी थोडंसं आपण तेलही घालणार. अगदी जास्ती देखील तेल वापरून घेऊ नका. अगदी थोड्याशा तेलामध्ये अगदी छान चविष्ट अशी ही चटणीही तयार होते. तर लगेच तेल तापल्यानंतर 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंचचा आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची आपण ह्या तेलामध्ये आता परतून घेणार आहोत. तर आता अर्धा मिनिटभर हे छान आपण संपूर्ण इन्ग्रेडियंट्स तेलामध्ये परतून घेऊया. हे छान परतून झाल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेल्या मध्यम आकाराचे 2 टोमॅटो आपण यामध्ये आता पुन्हा परतून घेऊया. तर टमाटा हा लवकर शिजण्यासाठी लगेच याच्यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्या पद्धतीने आपण टोमॅटो हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर टमाटा हा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपला हा टमाटा अगदी लवकर शिजण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनटं हा टमाटा शिजून घेऊया. 2 मिनटानंतर पुन्हा आणखी आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आणखी झाकण ठेवून पुन्हा 1 मिनटं आपण याला शिजवून म्हणजे आपला टमाटा हा छान मऊसूत होईपर्यंत आपण हा टमाटा शिजवून घ्यायचा. त्यामुळे अगदी छान अशी चविष्ट आपली चटणी ही तयार होते. 1 मिनटानंतर पुन्हा आपण झाकण उघडून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लगेच गॅस हा बंद करायचा आणि याच्यामध्ये गरजेनुसार आवडीनुसार आपण लाल तिखट आपण टाकून घेऊ. चटणी ही कितपत तिखट हवी त्यानुसार आणि आपली चव ही बॅलन्स करण्यासाठी आंबट गोड तिखट म्हणून याच्यामध्ये अगदी थोडीशी साखर घालून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर याला आता हलकंसं आपण गार होऊ देऊया. हे हलकंसं गार झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही चटणी बारीक फिरून घेणार आहोत. तर लगेच हे टमाटे आणि संपूर्ण इन्ग्रेडियंट्स साहित्य आपण मिश्रण यामध्ये टाकून घेतले. यामध्ये पाणी वगैरे न घालता आपण आता मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत. तर मी लगेच मिक्सरला बारीक फिरून घेतली. अगदी छान अशी आपली चटणीही तयार झाली. तर बघू शकाल अगदी परफेक्ट अशी चविष्ट टोमॅटोची आंबट गोड तिखट चवीची चटणीही तयार झाली. नक्की तुम्ही या पद्धतीने टमाट्याची चटणी करून बघा. नेहमी कुठलाही पदार्थ बनवताना आपण नेहमी ही चटणी कराल. एवढी छान चविष्ट अशी ही चटणी ही तयार होते. आता आपली चटणी देखील तयार झाली आणि पुन्हा आपलं जे बॅटर होतं त्याला देखील 7 ते 8 तास फर्मेट होऊन झाले. लगेच आपण आता पॅनकेक करायला घेऊया. 7 ते 8 तासानंतर आपलं बॅटर अगदी छान असं फर्मेट होऊन तयार झाले. आज आपण अजिबात सोडा, दही, इनो वगैरे काही न वापरता अगदी छान असं चविष्ट आणि पौष्टिक असं दलियापासून पदार्थ आपण बनवला. नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून बघा. नेहमी कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. लहान मुलं देखील अगदी आवडून खातील. अजिबात तेलाचा, तुपाचा कसलाही वापर न करता अगदी छान असा आपला
क्रिस्पी आणि जाळीदार असा आपला पॅनकेक हा तयार होणार आहे. तर कढई गरम करून घेतली. तुम्ही पॅन जर आपल्याकडे डोसा पॅन असेल त्याच्यामध्ये करून घेतलं तरी काही हरकत नाही. 1.5 चमचा बॅटर घालून त्याला हलक्या हाताने आपण गोल आकाराने आता हा पॅनकेक तयार करून घेणार. जर तुम्हाला अगदी जास्तीच कुरकुरीत हवा असेल तर अगदी बारीक असा तुम्ही पसरून घेऊ शकता आणि थोडंसं जाडसर जर तुम्हाला करून घ्यायचं असेल, आता मी करून दाखवते अगदी तसा तसा तरी केला तरी काही हरकत नाही. लगेचच आपल्याला ह्या बॅटरला जाळी पडायला सुरुवात होतो आणि अगदी छान असा चविष्ट असा आपला हा पॅनकेक हा तयार होतो. तर अगदी परफेक्ट अशी आपली जाळी पडली. त्यानंतर लगेच याच्यावरती आपण आता झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिटभर याला आता शिजवून घेणार. 1 ते 1.5 मिनिटानंतर लगेचच अगदी छान कुरकुरीत असा आपला तो तयार होतो. आता 1 मिनिटभर झाला आहे. त्यानंतर 1 मिनिटानंतर मी आता झाकणही काढून घेतले. जाळी देखील अगदी छान पडली. याच्यामध्ये फक्त आपण अगदी थोडंसं तेल घालणार आहोत. याच्यापेक्षा अजिबात जास्त घालून घेण्याची गरज नाही. हे तेल आपण याच्यासाठी घालतो आहे, फक्त याला छान असा कलर येण्यासाठी आपण इथे तेल हे घातलं. तेल लावलं नाही घातलं तरी काही हरकत नाही. लय अर्धा मिनिटानंतर लगेच आपण आता झाकण हे उघडून बघूया. तर अर्धा मिनिटानंतर थोडासा कलर देखील बदलला आहे. अगदी छान जाळीदार देखील तयार झालं आहे आणि खालून देखील अगदी क्रिस्पी असे आपलं पॅनकेक हा तयार झाला आहे. तर नक्की तुम्ही या पद्धतीने दलियाचा पॅनकेक करून बघा. आपण याला पंच डोसा देखील बनवून बोलू शकतो. अगदी छान असा आपला पॅनकेक हा तयार झाला आहे. तर या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा. लहान मुलं तर आवडून खातील. आपण देखील अगदी आवडून खाऊ एवढा छान चटपटीत आणि चविष्ट असा हा दलियाचा पॅनकेक पंच डोसा हा तयार होता. ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण बॅटरचे पंच डोसा हा तयार करून घेऊ. आता लहान मोठा आपल्या आवडीनुसार लगेचच जाळी ही पळायला सुरुवात होते. अगदी परफेक्ट असे आपले पंच डोसे हे तयार झाले. त्याचसोबत आंबट गोड तिखट चवीची अगदी छान चविष्ट अशी टोमॅटोची चटणी देखील आपली तयार झाली. जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढाच चविष्ट आणि पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. नेहमी खाल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते. एवढा चविष्ट असा हा पदार्थ तयार. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.